नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू आता मोठे मोठे निबंध लिहायला शिकला होता. पण निबंध किती लिहावा याचा सुमार नसल्यामुळे सर ओरडले. आता पुढे. एके दिवशी शाळा सुटल्यावर पुराणिक मास्तरांनी मला एकट्याला जवळ बोलावून हळू आवाजात विचारलं, तू आमच्याकडे मुंजा म्हणून जेवायला येशील का? मुंजा म्हणजे काय असतं? काही नसतं विशेष असं. जेवायला यायचं, जेवायचं आणि दक्षिणा घेऊन जायचं, मास्तर म्हणाले. काही घरात प्रथा असते मुंजा जेवायला घालायची. घराण्यात कोणीतरी मुंज झालेला मुलगा लग्नाआधी वारलेला असतो. त्याच्या नावानं मुंज झालेला ब्राह्मण मुलगा जेवायला वाढायचा असतो. एक एक समजूत. येशील? येईन, मी म्हणालो. ये तर उद्या, मास्तर म्हणाले. शाळा सुटली की घरी जा. बाबलचा भात करून ठेवून आंघोळ करून ये. घर माहीत आहे ना? आहे. तुला गेल्या वर्षीच विचारणार होतो रे मी, पण नाही विचारलं. माझ्या 6वीच्या वर्गास होतास ना तू. आवडेल न आवडेल तुला. उद्या अमावस्या आहे. दर अमावस्येला यायचं. जमेल ना? मी आदल्या दिवशीच करेनच आठवण. येईन, मी म्हटलं व विचारलं. सवळं आणायला हवं? हवं तर रे, मास्तर म्हणाले. ब्राह्मण जेवायचा म्हणजे तो सवळ्यानंच नको का जेवायला? मुकटा हवा की लंगोटी चालेल? मुकटा नसला तर लंगोटी घाल, मास्तरांनी म्हटलं. ये आठवणीनं उद्या. पुढल्या वर्षी तू हायस्कूलात जाशील, त्यावेळी नाही जमणार तुला. हायस्कूलाची शाळा दुपारी असते ना. मी पुराणिक मास्तरांच्या घरी गेलो. रामेश्वराच्या देवळाजवळच त्यांचं घर. रघु पुराणिक मास्तर, दत्तू पुराणिक आणि दिनकर पुराणिक असे भाऊ. तिघे एकाच घरात राहत. तिघांच्याही बायका, मुलं. दिनकर आमच्याकडे गणपतीची पूजा सांगायला ये. मी गेलो आणि खळ्यात उभा राहिलो. पुराणिक मास्तरांचं लक्ष गेलं. आतून म्हणाले, ये रे आत ये. मी आत गेलो. उभा राहिलो. बैस मरे, मास्तर म्हणाले. बैस, बाकावर बैस, लाजू नको. तरी मी उभाच राहिलो. बैस रे बैस, मास्तर पुन्हा म्हणाले. बाकावर कसं बसायचं म्हणून का उभा आहेस? मास्तरांच्यासमोर कसं बसायचं असा विचार करायचा तो शाळेत, घरी नाही. बैस. 7वीत तुम्हाला बाका आहेत ना बसायला? तिथे बसतोतच की नाही मास्तरांसमोर बाकावर? तसाच बैस इथेही. मी बाकावर बसलो. तिथेच एक खुर्ची होती साधीशी. तिच्यावर मास्तर बसले. ठीक चालला आहे ना अभ्यास? थोड्या वेळाने मास्तरांनी विचारलं. होय, मी म्हणालो. वफा झाल्यावर काय करणार? बघूया, मी काय सांगणार. तसं नाही, काहीतरी ठरवून ठेवावं रे, मास्तर म्हणाले. हायस्कूलात जायचं, ही नोकरी धरायची. काहीतरी ठरवावं मनाशी. जमलं तर जा हायस्कूलात, नाहीतर नोकरी धर. माझ्यासारखी शाळा मास्तरची. चांगले मार्क मिळवलेस की तीही मिळेल. 2-4 वर्ष नोकरी केली की ट्रेनिंगला पाठवतात. ते झालं की नोकरी परमनंट होते. हायस्कूलात जाऊन मॅट्रिक होईपर्यंत 4 वर्ष जातील. त्या 4 वर्षात शाळा खात्यात तू परमनंटसुद्धा होऊन जाशील. बघ ठरव काय ते. बाबलवर तरी किती भार टाकणार? प्रत्येकाने स्वतःची सोय लवकरात लवकर लावून घेतलेली बरी असते. मास्तर उठले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने जात म्हणाले. मुंजा आला आहे हां, जेवायचं झालं की सांगा. थोड्याच वेळात आतून मला सांगण्यात आलं. झालंच रे, नेस सोवळं. खळ्यातच एक वळशीत पाणी ठेवलेलं होतं. त्यातलं पाणी घेऊन मी हातपाय धुतले. पडवीत येऊन शाळेची शर्ट पॅन्ट काढली. भिंतीकडे तोंड करून ओवळ्याची लंगोटी सोडून सोवळ्याची लंगोटी नेसलो. मास्तर तिथेच होते. म्हणाले, ये आत. मी आत माझघरात गेलो. तिथे केळीची पानं मांडलेली होती. पाट ठेवलेले होते. समोरासमोरच्या भिंतीशी. एका भिंतीशी 3. दत्तू, दिनकर, रघु मास्तर यांची. समोर मुलांची. थोडं बाजूला माझं. ते दाखवीत मास्तर म्हणाले, बैस, ते मुंजाचं पान. आम्ही पानावर बसलो. ते तिघे, मी, मुलं. बायकांची पानं वाढली. एक एक जण येऊन एक एक पदार्थ वाढून जाईल.
भात, वरण, थोडी खीर, भाजी. वरण भातावर तुपाचा थेंब वाढून झाल्यावर दत्तू पुराणिकानं पात्रप्रोशन केलं. पंचपात्रीतल्या पाण्याचे शिंतोडे तुळशीपत्राने सर्व पानांवर उडवीत तो अपवित्र हा पवित्र वा म्हणाला. गारणं घातल्यासारखं करीत म्हणाला, मुंजा देवा, अमावस्येचा ब्राह्मण तुझ्या नावाने वाढला आहे. मानून घे. चुकल्या माकल्याची क्षमा कर. सर्वांना सुखी ठेव. दत्तूने पाण्यात भिजवून एक आणा माझ्या पानासमोर ठेवला आणि म्हणाला, कर सुरू. मास्तरी म्हणाले, कर सुरू. पानाभोवती पाणी फिरवलं. चित्रावती घातल्या. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा म्हणत लहान लहान घास घेतले. डोळ्यांना पाणी लावलं आणि पाण्याच्या टोकाशी वाढलेला चमचाभर खिरीचा भुरका मारला. काही न बोलता सगळे जेवत होतो. बायका येऊन मधून वाढून जात होत्या. वाढ, नको, पुरे एवढेच बोलण्याचे आवाज येत होते. जेवण झालं. मी पाण्याचा तांब्या घेऊन मागील दारी गेलो. झाडाच्या मुळाशी आचवलो. आत आलो. तांब्या ठेवला. पानापुढं ठेवलेल्या दक्षिणेचा आणा उचलला. पडवीवर आलो. आणा पॅन्टीच्या खिशात ठेवला. सवळ्याची लंगोटी बदलून ओवळ्याची नेसलो. शर्ट पॅन्ट घातली. तेवढ्यात मास्तर जेवून हात धुवून बाहेर आले. जेवलास ना नीट? त्यांनी विचारलं. हो, मी म्हणालो. आता जा. अभ्यासाचा 1 तास बुडाला का? रात्रीबाईच थोडा जास्त. नीट चालला आहे ना तुझा अभ्यास? चांगले मार्क मिळायला हवेत हां. काय अडलं तर विचार मला. खोबरेकर शिकवतातच रे चांगलं. तरीही काही अडलं तर विचार. विचारीन, मी म्हणालो आणि निघालो. दर अमावस्याला यायचं हं जेवायला. विसरायचं नाही. तुझ्यासारख्याला ब्राह्मण बोलवण्यामागं एक हेतूही असतो रे. तेवढीच मदत तुझ्या शिक्षणाला. जा. दक्षिणेच्या आणाचं खा काहीतरी. मी घरी आलो. पेटी उघडली. एका कप्प्यात थोडे पैसे होते. त्यात पुराणिक मास्तरांकडे मिळालेला दक्षिणेचा आणा टाकला. उरलेला अभ्यास करायला घेतला. अभ्यंकरांकडे बरेच ब्राह्मण भटपणासाठी म्हणून येऊन राहायचे. काही कायमचे राहायचे, काही थोड्या दिवसांसाठी. ज्या दिवसात भटपणाची कामं अधिक असत त्या दिवसात श्रावण भाद्रपदात लग्नसराईच्या वेळी यायचे. त्या दिवसात अभ्यंकरांकडे ब्राह्मणांची गरजही अधिक असे. कामं संपली की मिळवलेले दक्षिणेचे पैसे घेऊन ते आपल्या गावी जात. दादांकडे तसेच महादेव भटाकडेही असे ब्राह्मण येत. तात्या नातू महादेव भटाच्या घरी राही तर भाऊ वजे मधुमहेश्वरच्या घरी. भाऊ तात्यासारखाच यजमानांकडच्या पूजाअर्चा करायचा. एकादशण्या करायचा. सत्यनारायणाच्या पूजा सांगायला जायचा. घरी पंचा नेसायचा. हातभर लांब शेंडी ठेवायचा. भिक्षुकीच्या कामांना जातानाही पंचाच नेसे. पण अंगात लांब हाताची सैलसर पैरण घाली. टोपी घाली मळकट पांढरी. गंधाचा नाम चांगला लांब लचक लावी. खांद्याला पिशवी, हातात पाण्याची झारी. अनवाणी असा यजमानांकडल्या भटपणाच्या कामांना जाई. बोले अगदी कमी. मऊ राही. वेदविद्या शिकला होता. मंत्रपठण करायला लागला की बिनचूक स्वराघातांसह म्हणे, खणखणीत. तो मऊसा वागे. पण एके दिवशी तो वेगळं वागू लागलेला आढळला. सकाळी विहिरीवर आंघोळीसाठी आला तर थोडं मोठ्याने बोलू लागला. अधिक वेळ रेंगाळला. आल्या गेलेल्याशी मुद्दाम मोठ्यानं बोलू लागला. पाणी न्यायला आजूबाजूच्या बायका आल्या, त्यांच्याशी बोलू लागला. त्याचा आवाज आमच्या माझघरात ऐकू येऊ लागला. भाऊ जरा जास्तच बोलतो आहे नाही रे? पूजा आटपल्यावर मला बावलनं विचारलं. हं, मी म्हणालो. तो कधी मोठ्यानं बोलत नाही. त्याचे आपल्याला काकासारखंच होणार आहे की काय? बाबल म्हणाला. काकासारखं? माझ्या मनात एकदम भीती चमकून गेली. काकांचं डोकं चाळवायला सुरुवात झाली की ते असंच करीत. मोठ्यानं बोलायला लागत, खूप बोलायला लागत, खूप काम करू लागत आणि मग निघूनच जात कुठंतरी. भाऊचंही तसंच झालं. त्याचं बडबडणं वाढलं. तो आल्या गेलेल्याशी भांडू लागला. मोठ्यानं बोलत राहू लागला. भाऊ आता पुरे असं कोणी सांगितलं तर तो अधिकच बोलू लागला, मोठ्या आवाजात. आणि एके दिवशी तो कुठंतरी निघून गेला. 2-1 महिन्यांनी परत आला तो लग्न करून. मधुमहेश्वरच्याच घरी पूर्वीप्रमाणे राहू लागला, बायकोसह. थोडे दिवस राहिला आणि पुन्हा निघून गेला कुठेतरी.
बायकोला परक्या अनोळखी घरी ठेवून. ती कधी दिसलीच बाहेर तर अगदी भांबावून गेलेली मुलगीशी दिसे. घर अनोळखी, माणसं नात्यागोत्याची नाहीत, ओळखीची नाहीत आणि नवरा कुठंतरी निघूनच गेलेला. पावसाळा संपला आणि शारदोत्सवाची तयारी सुरू झाली. बाई, मास्तर मुलामुलींचे नाचगाण्याचे कार्यक्रम बसून घेऊ लागले. खोबरेकर मास्तरांकडे नाटक बसवण्याचं काम असे. एके दिवशी त्यांनी काही मुलांना आपल्या टेबलापाशी बोलावलं. मलाही बोलावलं. नाटकाच्या पुस्तकातलं पान काढून देत म्हणाले, वाच ये मायाठे, यातले यामलालचे संवाद वाच. मी पुस्तक घेतलं. रामलालचे संवाद वाचू लागलो. मास्तरांच्याकडे एक पुस्तक होतंच. सुधाकरचे, तळीरामचे संवाद ते वाचीत. मी रामलाल. दारूबंदीचा कायदा आता पास झाल्यानंतर एकच प्यालाचा हा संदेश जगाला सांगण्याचे तुझे हे स्वप्न सुद्धा केवळ तुझ्या कल्पनेतच राहील. एवढेच नव्हे तर यापुढे मद्याचा एकच प्याला तुला या राज्यात पाहावायलासुद्धा मिळणार नाही. मग तो सेवन करण्याची गोष्टच कशाला. मास्तर. सुधाकै. अगं, ह्याचा ताकाचा प्याला घेऊन येशील तेव्हा माझी विस्कीची बाटली घेऊन ये. मी रामलाल. सुधा, स्वातंत्र्यद्रोही माणसा, अद्याप तुझ्या घरात विस्की आहे? मास्तर. सुधाकै. अद्याप आहे आणि यापुढेही ती नेहमी असणार. तळीयाम. फोड सोड्याची बाटली. मी रामलाल. सुधा, मी तुला बजावून सांगतो. दारू पिणे हा आता गुन्हा झालेला आहे. हा गुन्हा घडत असताना उघड्या डोळ्यांनी मी पाहणार नाही. एक राजनिष्ठ प्रजाजन म्हणून या गुन्ह्याची बातमी मला शेजारच्या पोलीस चौकीवर जाऊन कळवावी लागेल. सिंधू, या गुन्ह्याला मदत केल्याबद्दल तुलाही शिक्षा होईल, हे लक्षात ठेव. मास्तर. सुधाकै. ग्लासात विस्की होती. अडाणी माणसा, कायद्याच्या गोष्टी तू माझ्यासारख्या निष्णात वकिलाला शिकवतोस? दारूबंदीचा कायदा कळणाऱ्या तुझ्या या सैकायने हा बघ मला महिन्यातून 3 बाटल्यांचा पैवाना दिला आहे. खिशातून परमिट काढून तो रामलालच्या अंगावर फेकतो. रामलाल तो वाचून हतबुद्ध होतो. दारूबंदीच्या कायद्यान्वये मी सैकाई पैवाना घेऊन दारू पितो आहे, समजलास? मास्तर. तळीराम. त्याच्या पेल्यात सोडा ओतताना पुटपुटतो. दारू प्यायला सैकाई पैवाना लागतोच असे काही नाही. मी रामलाल. मला हे माहीत नव्हते. छे छे, ही परमिटची घातक पद्धती ताबडतोब बंद करून संपूर्ण दारूबंदी अंमलात आणल्याखेरीज राष्ट्राचे कल्याण होणार नाही. हे मला मुख्य प्रधानांच्या निर्देशनास आणून दिले पाहिजे. सुधा, मी तुझ्या पाया पडतो. परमिट मिळाले असले तर तू हे मद्य पिऊ नकोस. अरे, मद्य हे जहर आहे. मद्य प्याल्याने माणूस पशु होतो. पुये, खोबरेकर मास्तर म्हणाले. सरकारी परवाना घेऊन मी दारू पितो हे शब्द त्यांनी सैकाई पैवाना घेऊन मी दारू पितो असे म्हटले. ते ऐकताना मला गंमत वाटत होती. त्यांनी माझ्याकडून पुस्तक घेतलं आणि म्हटलं, तू यामलालची भूमिका कैशील? हं, मी सहज म्हणालो. नाटकाची प्रॅक्टिस सुरू झाली. सुधाकर, भगीरथ, रामलाल, सिंधू, गीता सगळी कामं आम्ही मुलगेच करणार होतो. संवादात दारूचे, दारू पिण्याचे, हातभट्टीचे उल्लेख अनेकदा येत होते. ते म्हणताना, पाठ करताना कसं तरीच वाटत होतं. मास्तर, एकच प्याला, हे राम गणेश गडकऱ्यांचं नाटक आहे ना? मी एकदा खोबरेकर मास्तराने विचारलं. बाबलने एक नाटक वाचायला आणलं होतं. नाव होतं एकच प्याला. लेखक होते राम गणेश गडकरी. गडकयांचं आहे हे एकच प्याला नावाचं नाटक. पण ते हे नव्हे, हे आहे आचाई आत्ते यांचं. नाव तेच एकच प्याला, मास्तरांनी सांगितलं. आत्र्यांचं नाटक बसवता आहास मास्तर? काही मुलांनी विचारलं. मास्तर, नाटक इनोदी असा मा? दुसऱ्या काही मुलांनी विचारलं. आत्र्यांचे धडे आमच्या पुस्तकात होतेच. होय, इनोदीच असा, मास्तर म्हणाले आणि आमची प्रॅक्टिस घेऊ लागले. नाटक करायचा दिवस उजाडला. यंदा नाटक शाळेत करायचं नव्हतं. ते रामेश्वराच्या देवळात करायचं असं मास्तरांनी ठरवलं होतं. रामेश्वराच्या देवळाजवळच्या पायरीवर मोकळ्या जागेत स्टेज तयार झालं. देऊळवाड्यातले लोक स्टेज करायला मदतीला आले. नाटक बघायलाही लोकांनी गर्दी केली. स्टेजसमोरची पापडीची जागा भरून गेली.
मास्तरांनी आमची तोंडं रंगवली. आम्हाला नाटकाचे कपडे चढवले. मला देशभक्ताचा ड्रेस चढवण्यात आला. पांढरा लेंगा, त्यावर पांढरा शर्ट. पंडित नेहरूंच्या फोटो तसे असते ना, तसे नेहरू शर्ट, पांढरी टोपी. नाटक झालं. मी माझे संवाद नीट म्हटले, न विसरता, न चुकता, न घाबरता. नाटकात माझ्या तोंडी एक गाणं होतं. आनंदी आनंदगडे, दारू बंदी चोहीकडे, ताडी माडी अनशिंदी, व्हिस्की ब्रँडीला बंदी, चारित्र्याची सद्भावाची आणि नातीची, शेते पिकतील चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे गाणंही मी म्हटलं, मोठ्या आवाजात म्हटलं, लहानशा तंबोरीच्या तारा वाजवीत. श्रीराम जयराम म्हणताना चिपळ्या वाजवायला मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्या वाजवत वाजवत थोडं कीर्तनात बुवा नाचतात तसं नाचत गाणं म्हटलं. बघणाऱ्याने टाळ्या वाजवल्या. गाण्यातली दारूबंदीची थट्टा लोकांना आवडली असणार. दुसऱ्या दिवशी आजूबाजूचं कोणी भेटलं की म्हणे, बाकी तुमचा नाटक बरा होता हां हाणू. माणसानं थोडा तरी दारू पेवचीच असा सांगणारा. मी गोंधळात पडलो होतो. नाटकाच्या अगदी शेवटी सुधाकरचा एक मोठा संवाद होता. त्यातून सुधाकर सर्वांना हेच सांगत होता, दारू प्या, पण थोडी प्या. अतिरेक करू नका. दारूबंदीचा कायदा मूर्खपणाचा आहे. मला काही समजत नव्हतं. दारू म्हणजे काय हे तरी कुठे माहीत होतं. दारू पिऊन समोरच्या खोपटात राहणारे कल्हईवाले रात्र मोठ्याने भांडत असायचे, ते ऐकलं होतं. तरी दारू पिया असं नाटकातून लेखक सांगत होता. हे नाटक खोबरेकर मास्तरांनी शाळेच्या शारदोत्सवात आमच्याकडून बसवून घेतलं होतं. काही न समजताच आम्ही पात्रांचे संवाद म्हणत होतो, हालचाली करीत होतो. बघणारे हसत होते, टाळ्या वाजवीत होते. गंमतच. शारदोत्सव आटोपला. थोडीशी थंडी पडून ओसरली. उन्हाळा सुरू झाला. आंब्याच्या झाडांना मोहर फुटू लागला. वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागली. 7वीची परीक्षा आणि वफा. बहुतेक सर्व मुलं वफाच्या परीक्षेला बसणार होती. आम्ही अभ्यासाला लागलो. दुपारच्या वेळी आमच्या मांगरात मुलं अभ्यासाला जमू लागली. एकमेकांना विचारत, सांगत, एकमेकांना मदत करीत आम्ही अभ्यास करू लागलो. शाळेत गेल्यावर एके दिवशी आम्हाला समजलं, खोबरेकर मास्तरांची बदली झाली आहे. ते दुसऱ्या शाळेत शिकवायला जाणार आहेत. नवे मास्तर हेडमास्तर म्हणून येणार आहेत. नरे नावाचे. तेच 7वीला शिकवणार आहेत. आम्हाला वाईट वाटलं. मास्तर मारूचे, पण चांगले होते मनानं, नाही रे? बाई मला म्हणाला, होय रे, बरे होते. मका त्यांनी मारल्याने, पण तरी बरे होते, मी म्हणालो. सगळ्याच बोलण्यात मास्तरांची बदली झाली हे वाईट झालं असं येऊ लागलं. निदान आमची परीक्षा व्हाईपर्यंत तरी थांबायला हवे होते, नाही? एकजण दुसऱ्याला म्हणाला. तर त्यांनी शिकायला असता तर आपणाक 4 मार्क नक्कीच जादा पडले असते, दुसरा उत्तर देई. सर्वांना वाईट वाटत राहिलं. मलाही वाईट वाटत राहिलं. मास्तरांनी मला मारलं होतं काठीनं, पण त्यांनी मला नाटकात कसं काम करायचं हेही शिकवलं होतं. आपण मास्तर झाल्यावर मुलांकडून अशीच नाटकं बसवून घ्यायची. मास्तरांनी शिकवलेलं तेव्हा उपयोगी पडणारच. खोबरेकर मास्तरांच्या देऊळवाड्याच्या शाळेतला शेवटचा दिवस. त्या दिवशी मास्तरांनी आम्हाला नेहमीसारखंच शिकवलं. परीक्षेत काय काय कसं कसं येतं, त्यांची उत्तरं कशी कशी लिहायची असतात हे सांगितलं. दुपारच्या शाळेचा शेवटचा तासही संपत आला. आमच्या मनात हुरहुर वाटू लागली. आमचे आवाज शांत झाले. आम्ही स्तब्ध बसून राहिलो. मुलींचे तर डोळे भरून आले. मास्तर बोलू लागले. म्हणाले, इथल्या नोकरीचा माझा शेवटचा दिवस आता संपत आला. उद्यापासून दुसरी शाळा, नवे विद्यार्थी. मी तुम्हाला मला जमेल तसं शिकवलं. मधून मारही दिला. मराठीला तर मी बांबूच्या पट्टीने झोडपलं. मी त्या दिवशी सुताचा ताणावाणा करताना उन्हानं अगदी वैतागून गेलो होतो. तू वरांड्यात मोठ्यानं बडबडत होतास. मला राग आला. तो आवरता आला नाही. तुला मारलं. पण तू ते विसर. मास्तरांनी खिशातून रुमाल काढून डोळे पुसले. आमचेही डोळे भरून आले. मुली सुकसुक करून रडू लागल्या.
तुमची परीक्षा चांगली हो. तुम्ही सगळे वफाच्या परीक्षेत पास व्हा, मास्तर म्हणाले आणि आपल्या खुर्चीत बसले. आम्ही अधिकच स्तब्ध बसून राहिलो. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. आम्ही जड पावलांनी वर्गातून बाहेर पडलो. मुलं संथपणे निघून जाऊ लागली. आम्ही बरीचशी मुलं शाळेच्या जवळच रेंगाळत राहिलो. मला मास्तरांबद्दल बरंच काहीतरी वाटत होतं. सांगता येत नव्हतं. मन भरून आल्यासारखं वाटत होतं. त्यांनी मला मारलं ते त्यांच्या लक्षात होतं. तू ते लक्षात ठेवू नको असं मला ते म्हणाले. ते तसं म्हणाले म्हणूनच मला खूप काही वाटत होतं. आम्ही काहीजण मास्तरांबद्दल बोलतच चालू लागलो. तेवढ्यात सगळे मास्तर पाठीमागून येऊन पुढे निघून गेले. आम्हाला ते पाठमोरे दिसू लागले, आमच्यापासून दूर दूर जाणारे. मी घरी आलो. दप्तर पेटीवर टाकलं. एक वही घेतली आणि लिहू लागलो. मास्तर, रागावलात, मारलत, पण माया केलीत, प्रेम केलंत. आम्हा विद्यार्थ्यांवर जवळ केलंत. अचानक झाली बदली तुमची. परीक्षा तोंडावर आलेली आमची. तुम्ही हवे होतात आमचा अभ्यास घ्यायला, आम्हाला धीर द्यायला, आधार द्यायला. तुम्ही बदलून गेलात, निरोप घेतलात, भाव भरल्या शब्दात. भरून आली आमची मने. कितीतरी वेळ बघत राहिलो आम्ही भरल्या डोळ्यांनी. तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, दूर दूर जाणाऱ्या आमच्यापासून. असं काहीतरी लिहिलं. लिहिताना माझं मन भरून आलं होतं. मी असं काहीतरी भरभर कसं लिहित होतो मलाही कळलं नाही. पण लिहून झाल्यावर काही वेगळंच वाटत होतं. रात्री जेवून झाल्यावर मी अभ्यासाच्या पेटीपाशी बसलो. सुंदर अक्षर काढण्यासाठी तिरपट टोक कापलेलं नीब असलेला टाक घेतला. कोरासारखा घेतला. पेन्सिलीने ओळी आखून घेतल्या. काळ्याभोर शाईने कोरीव अक्षरात मजकूर पुन्हा लिहिला. वाचून पाहिला. पुन्हा वाचून पाहिला. कागदाची एक घडी केली. कागद दप्तरात ठेवला. सकाळी शाळेत गेल्यावर मयेकर मास्तरांना दाखवला. त्यांनी वाचला. म्हणाले, अरे, यात सर्वांच्याच भावना व्यक्त झाल्या आहेत. फळ्यावरच लावून टाकतो मी हा. शाळेच्या वरांड्यात घोडा होता. त्यावर फळा होता. तिथे वर्तमानपत्र लावून ठेवण्यात येत. लोकसत्ता, नवशक्ती, केसरी, चांदोबा, शालापत्रक, चित्रमय जगत अशी. तिथेच मास्तरांनी माझाही कागद लावून टाकला. खाली नावही घातलं होतं मास्तरांनी, हनुमंत मराठे 7वी. मुलं लघवीच्या सुट्टीत तिथे गोळा झाली. त्यांनी कागद वाचला. माझ्याकडे बघत त्यांनी विचारलं, तू लिहिलंस? होय, मीच लिहिलं आहे, मी म्हणालो. मला काहीतरी वेगळंच वाटत होतं. कसं सुचलं आपणाला हे? कसं भरभर लिहिता आलं? तुमच्या दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. हे मी कुठल्या तरी गोष्टीत वाचलेलं होतं. तेच मी इथं लिहायला शिकलो की काय? असंच तरी मला बरोबर आठवलं आणि त्याच योग्य त्या जागी वापरला गेला. मला काहीतरी वेगळंच वाटत होतं, काहीतरी आनंदाचं असं. नरे मास्तर आले. आम्हाला उत्सुकता होती, कसे असतील नवे मास्तर. चांगले शिकवणारे, रागवणारे, मारणारे, पानशड घालणारे खोबरेकरांसारखे की धोतर कोट घालणारे पुराणिक मास्तरांसारखे. नरे मास्तर आमच्या 7वीच्या वर्गावर आले. त्यांचे कपडे अगदी स्वच्छ पांढरे होते. धोतर, सदरा, टोपी तीनही पांढरेच. कापड थोडं निराळं होतं. जाडं भरडं गोनपाटाचं असतं तसं. त्यांनी आपली ओळख आम्हाला करून दिली. ते पुष्कळ वर्ष कोणत्या ना कोणत्या शाळेत शिकवत होते. ते नेहमीच खादीचेच कपडे वापरीत. त्यांच्या अंगावरचे शुभ्र कपडे खादीचे होते. तर ते म्हणाले, तुम्हाला सूतकताई आहे ना? तुम्ही हातमागावर कापड काढायला शिकता. त्याच कापडाला खादी म्हणतात. देशभक्त लोक खादी वापरतात. मोठे मोठे पुढारी खादीचे कपडेच वापरतात. आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू खादीचे कपडे वापरतात. गांधीजी खादी वापरत असत. ते स्वतः चरख्यावर सूत काढीत. त्यांचं कापड विणून घेत ते वापरीत. खादी स्वदेशी कापड आहे. विदेशी कापड आम्ही कोणी वापरता नाही. विदेशी वस्तू कोणी वापरता नाहीत. परदेशातून आलेला माल आणि वस्तू वापरल्या की भारत देशातला पैसा परदेशात जातो. आपल्या आधीच गरीब असलेला देश आणखी गरीब होतो.
भारत देशातला पैसा परदेशात जातो. आपला आधीच गरीब असलेला देश आणखी गरीब होतो. गांधीजी आपल्या गरीब देशाचे पुढारी होते. ते साधारणपणे होते. आपल्या देशात गरिबी खूप आहे. लाखो लोकांना खायला मिळत नाही. पोटभर जमीन काही मुठभर लोकांच्या मालकीची आहे. तिथं पिकणारं धान्यधुन्य गरिबांना मिळत नाही. लाखो लोकांपाशी जमिनीचा लहानसा तुकडाही नाही. म्हणून विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. त्यांच्याकडे खूप जमीन आहे. त्यांनी त्यातली थोडी जमीन गरिबांना द्यावी असं ते सांगतात. ऐकलं आहे तुम्ही विनोबांचं नाव? होय, काही मुलं म्हणाली. नाटे मास्तर असंच आणखी सांगू लागले. थोडा वेळ ऐकून काही मुलांनी विचारलं, मास्तर या सगळ्या परीक्षेत येतला? सगळं परीक्षेत नाही येणार, पण तुम्हाला माहिती पाहिजे. वफा होणार तुम्ही. वफा झाल्यावर मास्तर व्हाल. वफा झालेल्याला देशाच्या परिस्थितीविषयी थोडी थोडी तरी माहिती पाहिजेच, नरे मास्तर म्हणाले. नरे मास्तर असं इकडचं तिकडचं सांगत. ते सगळ्यांना आवडत नसे, पण मला आवडे. मी वर्तमानपत्र साप्ताहिकात असलं काही वाचत असे. त्यामुळे वर्गातल्या हुशार मुलांबद्दल नरे मास्तर शाबासकीच्या स्वरात बोलत. प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या मुलांचं त्यांना कौतुक वाटे. मला, नाटेकरला, बाळ्या आंबेकरला बहुतेक सर्वच प्रश्नांची उत्तरं येत. मास्तरांनी प्रश्न विचारला की आमचे हात पटकन उभे होत. मास्तर आमच्यातला कोणाला तरी विचारित. विचारलेला उत्तर देई. मास्तर म्हणत, शाब्बास, असा तयार पाहिजे सर्व विषयांचा अभ्यास. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नालाच आम्ही काहीजण उत्तरासाठी हात वर करू लागत. मास्तर मला विचारा असं करू. पण मास्तर आमच्यापैकी कोणालाच विचारत नसत. आमच्याच वर्गात त्यांचा मुलगा होता. त्याला विचारित. त्याला उत्तर येत नसे. ते त्याला उभा करीत. उत्तर सांग म्हणत. त्याला येत नसे. ते त्याच्यावर चिडत. म्हणत, मराठे तुडव रे त्याला. काय म्हणावं काय करावं हे त्याला समजत नसे. त्याला बुडवायचं ते कसं, ते का? दातोट खात मुलाचा आलेला राग गिळीत ते म्हणाले, एकेका प्रश्नाचं उत्तर येत नाही. एका प्रश्नाचं उत्तर. अभ्यासच करायला नको. किती ओरडा कानी कपाळी याच्या, पण उपयोग काही नाही. मग मुलांकडे बघत सांगत, ही मुलं बघ, मराठ्याकडे बघ, नाटेकाराकडे बघ, आंबेडकरकडे बघ. तुझ्याच वयाची मुलं ती. त्यांना कशी येतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं? तुलाच रे कशी येत नाहीत? पुन्हा आमच्याकडे बघत म्हणत, सांगा रे त्याला काहीतरी. आम्ही काय सांगणार होतो? आम्ही एकमेकांकडे बघत राहू. 7वीच्या परीक्षेला सूतकताई होती, पण वपाच्या परीक्षेला नव्हती. शाळेच्या परीक्षेला होती. त्यामुळे आम्ही सूतकताईचा अभ्यास नीटसा करीत नव्हतो. 3रीपासून करीत असलेली सर्व कामं 7वीत करायची होती. कापसातला केरकचरा काढणं, सरकी काढणं, सूत पिळणं, पेळू वरणं, टकळीवर आणि चरख्यावर सूत काढणं, त्याच्या लड्या करणं, तानापाना करणं, हातमागावर कापडं विणणं, हे सर्व 7वीत करून दाखवायचं होतं. आम्हाला ते फार आवडत नसे. मला तर अजिबातच नसे. मला अभ्यास करायला आवडे. प्रश्नांची उत्तरं वर्गात द्यायला आवडत. वहीवर लिहायलाही आवडत. कविता पाठ करायला आवडत. धडा मोठ्यानं म्हणायला आवडे. निबंध लिहायला तर मला खूपच आवडे. पुस्तक वाचायला, मासिक, साप्ताहिकं वाचायलाही आवडे. काही वाचायला आलं हातात की मी त्यात रंगून जाई. पण सूतकताईचा कंटाळा येई. कापूस मोजून घेऊन साफ करायला द्यावा लागे. वर्गातल्या कोणीतरी मुलांकडे मास्तरांनी ते काम दिलेलं होतं. मी कापूस घेई, पण साफ करायचा कंटाळा करी. थोडासा कापूस साफ करायचा, त्यातून कचरा काढायचा, उरलेला कापूस टाकून द्यायचा. झाडाचं एखादं वाळलेलं पान घ्यायचं, ते कुस्करायचं, त्याचा बारीक भुगा करायचा, त्यातला थोडा कापसातून काढलेल्या खऱ्या कचऱ्यात मिसळायचा. कापसाचं मूळचं वजन आणि साफ केलेल्या कापसाचं कचऱ्यासह वजन समान भरावं लागे. ते थोडं कमी भरत आहे असं दिसलं की मुलगा म्हणे, मराठ्या वजन कमी भरता हां, कचरो घाल भरीक योही. म्हणून मी पुडीतून नेलेला चुरगळलेला पाण्याचा भुगा देऊन टाकी. कापड विणतानाही तसंच. कापड विणायचं काम तसं सोपं नसे. धोटा इकडून तिकडे मारताना पायांनी पॅन्डल नीट हलवावी लागत. सुताचे धागे वरखाली करताना तुटत.
कापड विणायला वेळ लागे. एका तासात जेवढं विणून व्हायला हवं तेवढं होत नसे. कमी भरे. मी मुलाला म्हणे, लिव रे 4 इंच झाला माझा असा. तसा कसा लिवचा? तो शंका काढी. लिव तसाच. दुसऱ्या कोणाचा तरी कमी भरला असा लिव. मी तुका निबंधाचे मुद्दे देते. तो तयार होई. माझ्या नावावर विणलेलं कापड जास्त बांधून टाकी. इतर काही मुलंही तसंच करीत. ते नरे मास्तरांना समजेच. ते रागावून म्हणत, सूतकताई हा मूलोद्योग आहे. बापूजींनी मूलोद्योगाचं शिक्षण द्यायला सांगितलं आहे. इंग्रजांनी आणलेलं पुस्तकी शिक्षण कुचकामी आहे. व्यवसाय शिक्षणावर बापूंनी भर दिला. व्यवसाय शिक्षणाचं तुम्ही हे असं करीत राहा. आम्ही नाही खादी वापरणार, कोणीतरी मुलगा म्हणे. तर काय, मुंबईत कामधंद्यात गेल्यावर कोण वापरतो खादी? दुसरा म्हणे. हे मास्तरांना समजेलच. त्यांना राग येई. म्हणत, मी नापास करीन तुम्हाला अशाने. वफाच्या परीक्षेत नाही हा मास्तर सुतकताई. आम्ही अपसात म्हणू. परीक्षा जवळ आली. वफाची परीक्षा. आमच्या मनातली धाकधूक वाढू लागली. नरे मास्तर शिकवत, पण त्यांचं शिकवणं आम्हाला समजत नसे. खोबरेकर मास्तरच रवाक हवे होते परीक्षेपर्यंत, मुलं म्हणत. पण देवाक मंजूर नको, दुसरी मुलं म्हणत. देवानं त्यांची बदली केल्यान आमचा अभ्यास बुडालो. आपण पुराणिक मास्तरांना विचारूया. काय आमका शिकायतास काय? विचारूया. तसं आम्ही पुराणिक मास्तरांना विचारलं. शाळा सोडून ते घरी जाताना. त्यांनी विचारलं, मी का पण? नरे मास्तर शिकवतात ते समजत नाही आम्हाला. तुम्ही तयारी करून घ्या. वफाची परीक्षा. या मास्तर म्हणाले, मी घेईन तुमची उजळणी. सगळं काही पुन्हा शिकवणं नाही होणार आता. दिवस किती उरले? महिनाभर. तेवढ्यात जमेल तेवढं करून घेई. कधी याल? तुम्ही सांगा, आम्ही म्हणालो. रात्रीचं सोयीचं नाही का? रात्री या 8-1 वाजता. 10-11पर्यंत बसूया अभ्यास करीत. शाळा सुटली की घरी जा. काहीतरी खा आणि पाणी प्या आणि या. रात्री जे घरी जाणार असतील त्यांनी एकमेकांच्या सोबतीने जा. कोणाची सोबत ज्यांना नसेल त्यांनी रात्री आमच्याकडेच ने जा. खळ्यात मांडव घातलेला आहे, त्याच्या खाली झोपा. सकाळी उजाडताना उठून घरी जा. चालेल मास्तर, पण तुम्ही परीक्षेचा अभ्यास घ्या आमचा, आम्ही म्हणालो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.